इंदू, ताई, शकुंतला काकी उठल्या का ग? त्यांना जरा नाश्ता देते. अगं नाही इंदू, काका म्हणत होते की रात्रभर ती जागी होती. आता पहाटे कुठे जर तिचा डोळा लागला. बापरे, मग नको उठवायला ना. इंदू, आपल्या काकूला असं कसं झालं ग? ताई, काळजी करू नकोस, काही नाही होणार आहे काकी. इंदू, आपल्या शकू काकूला लवकर बरं वाटावं ना, म्हणून मी विठुरायाला नवस केलाय. या आषाढीचा सगळा प्रसाद मी स्वतः करणार. ताई, श्रद्धा ही औषधासारखीच असते अगं. औषध शरीर स्वास्थ्यासाठी आणि श्रद्धा मन स्वास्थ्यासाठी. तुला जे वाटतं ना श्रद्धेने कर, मी आहे तुझ्या मदतीला. तसंही आपला विठुराया श्रद्धेचा आधार आणि भक्तीचा प्राण आहे. भक्तिभावानं केलेला प्रसाद ना डायरेक्ट त्याच्यापर्यंत पोहोचतो, कारण त्याच्यामध्ये त्याच्या भक्तांचं प्रेम असतं. आता विठुरायाची आषाढी, व्यंकू महाराजांचं रसाळ कीर्तन आणि तू बनवलेला प्रसाद. इंदू, दरवर्षी या स्वयंपाकघरात आपली शकू काकू नैवेद्य करायची, पण यंदा ताई, अगं यंदा तू बनव की त्यांच्या जागी. हे बघ, काळजी ना विठुरायाच्या चरणी व्हायची, आपण निश्चिंत राहायचं. पाठी राखाय ग तो, म्हण की विठुराया पाठी राखा. हो पण असं